Welcome to AV number 2. Mm, Now we go in detail. What is given here? Now, actually, in question number 1, question number 2, question number 3, A part, same pattern is given. That means global understanding question. In question number 1, question number 2, question number 3, in both question, global understanding question is given. Now, what is the meaning of global understanding? Here, it is a question which usually tests your general understanding, association of paragraph, text with outside knowledge and world. ग्लोबल अंडरस्टँडिंग क्वेश्चन म्हणजे हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, हा संपूर्ण तुम्हाला काय कळलेलं आहे त्या पॅसेजबद्दल तुमची एक जनरल अंडरस्टँडिंग काय आहे. दिस इज अ क्वेश्चन बेस्ड ऑन जनरल अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट. व्हॉट यू अंडरस्टँड. असोसिएशन ऑफ पॅरेग्राफ, त्या ठिकाणी कशा पद्धतीने पॅरेग्राफ फॉर्म केलेले आहेत ते आपल्याला कळलं पाहिजे. टेक्स्ट विथ आउटसाईड नॉलेज, तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं काही नॉलेज आहे का, म्हणजे त्या जे इट इज रिलेटेड टू आवर पॅसेज ओनली, बट वी हॅव टू अंडरस्टँड इट in a global way. Global means that means you have to understand in comprehensive manner. अगदी सर्वसमावेशक तुम्हाला तो उतारा जो आहे तो काय कळलेला आहे आणि त्याला म्हणतात ग्लोबल अंडरस्टँडिंग. ग्लोब ज्याला म्हणतो आपण की संपूर्ण, त्याला म्हणतात की ह्या उतार्याचा जो संपूर्ण भाग व्यापलेला आहे त्यावर अनुषंगून किंवा त्या अनुषंगाने जी ॲक्टिव्हिटी येईल त्याला म्हणतात ग्लोबल अंडरस्टँडिंग क्वेश्चन. आता याच्यामध्ये काय ॲक्टिव्हिटी असणार आहेत, तर साधारणपणे ह्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, दीज आर द ॲक्टिव्हिटीज आस्क इन ग्लोबल अंडरस्टँडिंग क्वेश्चन. फॉलोइंग टाईप ऑफ क्वेश्चन्स मे बी आस्क अंडर दिस हेड. तर ह्या हेडमध्ये कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी येतील. ग्लोबल अंडरस्टँडिंग हा जो पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, तर आयडेंटिफाय ट्रू ऑर फॉल्स फर्स्ट ॲक्टिव्हिटी. म्हणजे यापैकी कुठली एक ॲक्टिव्हिटी असणार आहे. ट्रू फॉल्स, आयडेंटिफाय ट्रू फॉल्स ऑर राईट डाऊन ट्रू फॉल्स. इफ द स्टेटमेंट इज फॉल्स मेक इट करेक्ट. कंप्लीट द वेब पूर्ण करायची असेल. कंप्लीट द फ्लो चार्ट दिलेला असेल, तो फ्लो चार्ट आपल्याला भरायचा असेल, पूर्ण करायचा असेल. रिअरेंज इन करेक्ट ऑर्डर, त्या ठिकाणी ऑर्डर जी आहे ती दॅट मीन्स ऑर्डर गिवन इज नॉट करेक्ट, यू हॅव टू मेक इट करेक्ट. दॅट मीन्स यू हॅव टू रिअरेंज इट. ऑर्डर फक्त त्या वाक्यांची ऑर्डर जी आहे ती बदलायची आहे, त्या पद्धतीने ती ऑर्डर सुसंगत पद्धतीने आपल्याला लावायची आहे. मॅच द पेअर्स, त्या ठिकाणी मॅच द पेअर्स, ए अँड बी कॉलम आर गिवन देअर अँड यू हॅव टू मॅच द पेअर. फाइंड द प्रूफ फ्रॉम द टेक्स्ट. तर एखाद्या गोष्टीचा प्रूफ जो आहे पाठ्यवंशातून या गोष्टीचा प्रूफ द्या. तर हे एक ग्लोबल अंडरस्टँडिंग, म्हणजे तुम्हाला हा उतारा कळलेला आहे आणि त्या उताराच्या अनुषंगाने त्या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. याला म्हणतात ग्लोबल अंडरस्टँडिंग क्वेश्चन. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल टाईप क्वेश्चन्स. आता कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल टाईप क्वेश्चन म्हणजे ज्या फॅक्ट्स आहेत ना उतार्यातल्या, ज्या वस्तुस्थिती आहे त्याबद्दल त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स आणि सिम्पल. कॉम्प्लेक्स म्हणजे काहीशी काठिण्य पातळी जी आहे त्याची बऱ्यापैकी आहे अशा प्रकारचं वस्तुस्थितीला धरून त्या ठिकाणी असलेला प्रश्न जो आहे त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल टाईप क्वेश्चन्स. इन दिस ॲक्टिव्हिटी जनरली such type of questions generally ask. For example, find out from the passage, complete the sentence, correct the statements, give reasons for. That means in this activity such type of question or such type of activities are given in this question. Okay, it carries again 2 marks. Later on, inference, interpretation or analysis type question. Inference, interpretation, analysis type of question. म्हणजे यात आपल्याला त्या ठिकाणी काय अपेक्षित आहे, तर दिस टाइप्स ऑफ क्वेश्चन टेस्ट युअर अंडरस्टँडिंग अँड द डेप्थ ऑफ द टेक्स्ट you understood. After having a thorough understanding of the text, then only you would attempt this question better. तर या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्या टेक्स्टची जी डेप्थ आहे ती कळायला पाहिजे, ती किती समजलेली आहे, ह्या पाठ्यांशात ह्या अवतारात नेमकं काय दिलेलं आहे ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. आफ्टर हॅव्हिंग अ थरो अंडरस्टँडिंग ऑफ द टेक्स्ट, देन ओनली यू वुड अटेम्प्ट दिस क्वेश्चन्स बेटर.
थरो अंडरस्टँडिंग मीन्स डिटेल अंडरस्टँडिंग. ज्या वेळेला हा उतारा पूर्णतः कळेल आपल्याला त्यावेळेला आपण ह्या प्रश्नाचा प्रयत्न जो आहे तो आपण करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला इंटरप्रिट करावं लागेल, त्याचं विश्लेषण करणं, ॲनालिसिस करणं, त्याचं पृथक्करण करणं, एक्सप्लेनेशन देणं, की या पद्धतीने म्हणजे त्यासाठी समजणं हे फार गरजेचं आहे. आपल्याला हे लक्षात घ्या की फॉर 11th and 12th standard it is simple that the student who understand English, who can read, who can understand English can easily write out any kind of question in this question paper. Simple. But before that you have to understand the English. But unfortunately, if you can't understand the meaning of the passage, then you can't write answer. So the student who understand English, he can easily write question paper, or he can easily solve the activities given in the question paper. So it is nothing but the um, part of your own knowledge of English language. So these are the activities of inference, interpretation, analysis type question. Following types of questions may be asked under this head. Suggest, सुचवा या अर्थाने. फाइंड आउट, एक्सप्लेन विथ प्रूफ, एक्सप्लेन द सेंटेन्स इन द कॉन्टेक्स्ट, इलॅबोरेट द स्टेटमेंट. इलॅबोरेट मीन्स गो इन डिटेल, त्याला म्हणतात इलॅबोरेट. इलॅबोरेट द स्टेटमेंट. तर एक म्हणजे विशेष काय तर ह्या प्रश्नामध्ये, ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला आपलं स्वतःचं अंडरस्टँडिंग जे आहे त्या प्रश्नाबद्दलचं आपल्याला काय कळलेलं आहे ते अभिप्रेत असतं. यासाठी आपल्याला तो उतारा कळणं आवश्यक आहे, तरच आपण त्या ठिकाणी इथे लिहू शकतो ही ॲक्टिव्हिटी. याला म्हणता इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, ॲनालिसिस टाईप क्वेश्चन. पर्सनल रिस्पॉन्स हा यू ऑलरेडी हॅव नॉलेज अबाउट दिस ॲक्टिव्हिटी. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. These questions gives you freedom to present your own ideas, thoughts. It may be against the opinion of the writer. तर आपलं स्वतःचं मत जे आहे, स्वतःचे काही विचार जे आहेत त्याबद्दल आपल्याला इथे मांडायचं असतं. यू मे बी ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द क्वेश्चन. कदाचित डू यू ॲग्री विथ असं आपल्याला विचारलेलं असेल तर येस आय एम ॲग्री विथ, अँड व्हाय यू आर ॲग्री. व्हॉट एव्हर द ओपिनियन, व्ह्यू you have to substantiate it. तर त्याला सबस्टॅन्शिएट करायचं आहे आपल्याला, म्हणजेच त्या ठिकाणी त्याला आपल्याला पटवून द्यायचं आहे की यू हॅव टू एक्सप्लेन इट. व्हॉट एव्हर ओपिनियन यू हॅव, वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट, इट इज डिपेंड ऑन यू, वेदर यू आर ॲग्री विथ ऑर डिसॲग्री विथ, बट यू हॅव टू गिव्ह द प्रूफ अँड एक्सप्लेनेशन ऑफ द सेम स्टेटमेंट. दिस इज कॉल्ड ॲज पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी ऑर क्वेश्चन. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, language study. It is a grammar question. Any functional type of grammar may appear. तर functional type ज्याला आपण म्हणतो. Most of the grammar topics are given after the lesson. The questions may also be asked on the basis of grammar you have learned until 10th standard. तर all the minor activities are given here. That means you have already learned about 10th up to 10th standard. Vocabulary type question. This question tests your vocabulary and understanding of its contextual meaning etc. तर शब्दसंग्रहाबद्दलचा हा प्रश्न आपला आहे आणि हा शब्दसंग्रह जो आहे आपलं कॉन्टेक्स्ट काय आहे, काय संदर्भाने हा शब्द आलेला आहे त्यानुसार ती ॲक्टिव्हिटी असते. फॉलोइंग टाईप ऑफ क्वेश्चन्स मे बी आस्क अंडर धिस हेड. तर यात कोणत्या ॲक्टिव्हिटी येतं व्होकॅब्युलरीमध्ये त्या ठिकाणी आहे. फाइंड आउट द वर्ड विच मीन्स. या अर्थाचा उत्तरातला शब्द शोधा. एंटोनिम मीन्स opposite word. Synonyms means similar word. Give one word for. म्हणजे मिनिंग दिलेला असेल त्याचा शब्द आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. वर्ड रजिस्टर म्हणजे एक शब्द समूह असतो, एक विशिष्ट गटासाठी एक शब्द वापरतात काही, त्याला वर्ड रजिस्टर असं म्हणतात. तर या पद्धतीने व्होकॅब्युलरी टाईप क्वेश्चन हे विचारले जातात. तर अशा 6 ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आलेल्या. ग्लोबल अंडरस्टँडिंग नंबर 1, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल टाईप नंबर 2, inference interpretation analysis number 3, personal response number 4, language study number 5, and number 6 vocabulary type, and total 12 marks for this passage. Later on questions on poetry, B section. आता हे जे आहेत हे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये सेम पॅटर्न ह्या ठिकाणी आला आहे, त्यामुळे आपण पुन्हा ते डिस्कस करत नाही, फक्त त्याचे अर्थ आपण समजून घेतलेले आहेत.
आता सेक्शन सेकंड जो आपला आहे क्वेश्चन्स ऑन पोएट्रीमध्ये काय काय असतं. ग्लोबल अंडरस्टँडिंग आपलं आहेच, इन्फरन्स आहे, पर्सनल रिस्पॉन्स आहे, विल ऑलमोस्ट सेम ॲज एक्सप्लेन अबोव. आपण वरती त्याचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. आता पोएटिक डिव्हाइसमध्ये काय येतं. पोएटिक डिव्हाइसेस टाईप क्वेश्चन. देर आर मेनी फिगर ऑफ स्पीच इन युअर प्रिस्क्राईब पोएम्स लाईक एलिटरेशन, सिमिली, ॲपेस्ट्रॉपी, ॲनोमॅटापोईक वर्ड्स, पॅराडॉक्स, अँटिथेसिस एटसेट्रा. युअर टीचर विल टीच देम व्हाईल डिलिंग विथ द पोएट्री. तर असे हे अलंकार जे आहे ह्या अलंकारांना त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. यू मस्ट गेट accustomed well with these figures of speech as many times there is a thin line in between the two figures of speech. Following could be the ways to judge the knowledge of the figure of speech. तर अशा पद्धतीने टेस्टिंग त्या ठिकाणी होऊ शकते. फाइंड अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द फॉलोइंग लाईन्स. तर खालच्या ओळीतला अलंकार ओळखा आणि स्पष्ट करा. फाइंड द फिगर ऑफ स्पीच अँड फाइंड वन मोर एक्झाम्पल फ्रॉम द पॅसेज. एक लाईन दिलेली असेल, तुम्हाला त्या लाईनमध्ये फिगर ऑफ स्पीच जो आहे तो ओळखायचा आहे आणि त्याचंच एक उदाहरण त्या ठिकाणी त्या एक्स्ट्रॅक्टमधलं शोधायचं आहे. त्यानंतर आहे पोएटिक क्रिएटिव्हिटी क्वेश्चन. हा पण 2 मार्काचा प्रश्न आपला आहे. द ॲक्टिव्हिटी इज टू टेस्ट द क्रिएटिव्हिटी अँड इमॅजिनेशन ऑफ द स्टुडंट. द क्वेश्चन गिव्स यू चान्स टू प्रेझेंट युअर एस्थेटिक सेन्स अँड क्रिएटिव्हिटी अँड थॉट्स थ्रू द एक्सप्रेशन कॉम्पोजिशन ऑफ वर्ड्स. द ॲक्टिव्हिटी इज टू टेस्ट द क्रिएटिव्हिटी. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे मुळातच त्या ठिकाणी आपली जी सृजनशीलता आहे, आपल्या जे काही नवीनता आहे, आपली जी कल्पनाशक्ती आहे विद्यार्थ्याची ती त्याने वापरायची आहे. त्या पद्धतीने त्याने द क्वेश्चन्स गिव्ज यू चान्स टू प्रेझेंट युअर एस्थेटिक सेन्स. तर तुमची जी सौंदर्यदृष्टी आहे, तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे, तुमच्यात जी सृजनशीलता आहे, जी नाविन्यता आहे ती तुम्हाला विचारांच्या माध्यमातून मांडायची आहे, शब्दांच्या माध्यमातून मांडायची आहे. युजली 2 to 4 लाईन्स आर गिव्हन अँड यू आर एक्सपेक्टेड टू कंपोज द लाईन्स इन ॲडिशन टू इट. काही वेळा 2 ते 4 ओळी दिलेल्या असतात आणि त्याच्या पुढच्या ओळी आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायच्या असतात किंवा 2 ते 4 ओळी लिहायच्या असतात. यू हॅव टू कंपोज. 4 to 6 लाईन्स मे बी गिव्हन कीपिंग फ्यू लाईन्स ब्लँक इन बिटवीन देम अँड यू आर सपोज टू फिल अप युअर ओन लाईन्स. तर या पद्धतीने आपल्याला पोएट्री क्वेश्चन आहे तो आपला क्रिएटिव्हिटीचा. क्वेश्चन्स ऑन ड्रामा लिटररी जर्नर. तर शेवटचा जो आपला टॉपिक आहे. दिस क्वेश्चन इज अ मेमरी बेस्ड क्वेश्चन. द पॅसेज इज नॉट प्रोव्हाइडेड ऑन दिस टॉपिक, सो यू नीड टू गो थ्रू द प्रिस्क्राईब ड्रामाज प्रॉपरली. यू मस्ट नो द स्टोरी इन डिटेल विथ ऑल द कॅरेक्टर्स. त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय ते आपल्याला मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहे याच्यामध्ये. द पॅसेज इज नॉट प्रोव्हाइडेड ऑन दिस टॉपिक, सो यू नीड टू गो थ्रू द प्रिस्क्राईब ड्रामाज. तर आपल्याला त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने आपल्याला तो ड्रामा समजून घेणे हे अतिशय गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने कॅरेक्टर्स काय आहेत, त्याचा प्लॉट काय आहे, काय थीम आहे, काय मॅसेज आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. द क्वेश्चन्स ऑन दिस जनर आर स्पेशली आस्क ऑन द फॉलोइंग पॉईंट. तर विशिष्ट पद्धतीने प्लॉट, कॅरेक्टर, थीम, सेटिंग, लँग्वेज हे इथे आपण दिलेलं आहे. प्लॉट काय असतो. द क्वेश्चन्स प्रॉबेबली आस्क ऑन दिस एलिमेंट इज जनरली अबाउट द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स अँड स्ट्रक्चर ऑफ द ड्रामा. तर या ठिकाणी ड्रामा आलेलं आहे, ॲक्च्युली ड्रामा नाही आहे आपलं, या ठिकाणी नॉव्हेल आहे. तर जो प्लॉट आहे त्या कादंबरीचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटमधले जे काही सिक्वेन्स आहेत, ज्या घटना आहेत त्या घटनांचा क्रम काय आहे, त्याची नेमकी संरचना कशी आहे त्याबद्दलचं हा आपला प्रश्न असतो. कॅरेक्टर जे आहे, कॅरेक्टर इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द ड्रामा. तर या ठिकाणी पात्र जी आहेत ती पात्र खूप महत्त्वाची आहेत. टू आन्सर दिस क्वेश्चन वन मस्ट गेट ॲक्वेंटेड विथ ऑल कॅरेक्टर्स ऑफ द ड्रामा. तर ह्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी सगळे पात्ररचना काय आहेत त्या ड्रामा किंवा नॉव्हेलची. वन मस्ट नो देअर रोल, टाईप्स, बिहेवियरल ट्रेट्स, द ॲक्टिव्हिटीज दे लाईक देअर शॉर्ट डिस्क्रिप्शन, देअर बिहेवियर, जस्टिफिकेशन ऑफ देअर बिहेवियर एटसेट्रा मे बी आस्क. थीम जो आहे, थीम इज द सेंट्रल आयडिया ऑफ द नॉव्हेल. आता ड्रामा जो आहे ना ॲक्च्युली ह्या ठिकाणी एक थोडीशी मिस्टेक ह्या ठिकाणी जी आहे ॲक्च्युली आपल्याला 12वीला ड्रामा नाही आहे, 11वीला ड्रामा आहे आणि आपल्या 12वीला त्या ठिकाणी नॉव्हेल आहे. तर इथे ड्रामाची करेक्शन करायची आहे, इथे नॉव्हेल करायचं आहे आपल्याला. थीम इज द सेंट्रल आयडिया ऑफ द नॉव्हेल. तर जे आशय आहे त्या कादंबरीचा तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे. सेटिंग जे आहे, सेटिंग इज नथिंग एल्स बट द प्लेसेस अँड द स्ट्रक्चर. तर त्या ठिकाणी नैपथ्य ज्याला म्हणतो, परिस्थिती ज्याला म्हणतो. लँग्वेज आहे, भाषाशैली, डायलॉग्स त्याची ते या ठिकाणी मांडायचे आहे. तर अशा पद्धतीने ह्या संपूर्ण
The above points may be covered through the following question. You have to cover the above aspects of the particular character incident through the describe, explain, compare, contrast, name, discuss, illustrate, interpret, narrate, justify. तर या पद्धतीने वर्णन करा, स्पष्ट करा, तुलना करा, विरोधाभास दाखवा, ना सांगा, चर्चा करा. या पद्धतीने असे प्रश्न ह्या ड्रामॉडचे असतील. तर या पद्धतीने क्वेश्चन पॅटर्न जो आपला आहे तो इथे आलेला आहे. तर I hope you have better understand what is given here. So let us stop here and turn to next. Thank you.